रसिक प्रेक्षकजन हो, नमस्कार. MBCच्या वाहिनीवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. म्हणजे हो, आज या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राहून आलेले दिग्गज पाहुणे अर्थात डॉक्टर ओमकार माळी आमचं मुख्य पाहुणे आहे या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण डॉक्टर माळी यांचे आम्ही स्वागत करतो मॉरिशसमध्ये, तसेच धन्यवाद. MBCच्या वाहिनीवर सुद्धा यांचे स्वागत करतो. थँक्यू सो मच. विशेषतः म्हणजे हो, जर आपल्याला सांगण्यात इच्छितो की उद्योग क्षेत्रात आणि आयात निर्यात या क्षेत्रामध्ये डॉक्टर माळी यांचे यशस्वी उद्योजक आहेत ते, तसेच यांचं व्यक्तिमत्व सुद्धा जगभरात पसरलेले आहे. तेव्हा अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज यांच्याकडून यांच्या जीवनाबद्दल, यांच्या कार्यांबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेण्याची संधी प्राप्त होत आहे. ही भाग्याची गोष्ट आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आणि आपले स्वागत सुद्धा आम्ही करतो इथे. डॉक्टर माळी, मॉरिशसमध्ये आपलं पहिलं प्रवास आहे आणि विशेषतः आज उद्योगधंदा, उद्योग क्षेत्र तसेच आयात निर्यात या विषयावर आपण बोलणार. पण आपल्याबद्दल थोडंफार माहिती लोकांना कळायला पाहिजे. आपलं शिक्षणाचं पार्श्वभूमी आणि विशेषतः या विशेष क्षेत्रामध्ये आपलं पदार्पण केव्हा झालं ते आपण. माझं नाव डॉक्टर ओमकार हरिमाळी. मी राहायला मुंबईमध्ये राहतो. मी स्वतः एक एक्सपोर्टर आहे, स्वतः एक इम्पोर्टर आहे. आणि मुळात माझं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर माझ्या आजोबा सुतारकाम करायचे. माझे वडील कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करायचे. त्यामुळे घरात व्यवसायाचं सपोर्ट आणि भांडवल दोन्ही कधीच नव्हतं. पण एक गोष्ट क्लिअर होती की व्यवसायच करायचा आहे. त्यामुळे शिक्षण माझं पहिलं तर महाराष्ट्रामध्ये झालं. त्याच्यानंतर स्कॉलरशिपवरती मी लंडनला गेलो. लंडनमध्ये मी हायर नॅशनल डिप्लोमा केला. नंतर मग MBA केलं येऊन. त्यानंतर डॉक्टरेट केली. पण शिक्षण एवढं झाल्यानंतर पण फोकस परत तोच क्लिअर होता की व्यवसायच करायचा आहे. त्यामुळे काय करता येईल, कसा कुठला व्यवसाय करता येईल एक्सप्लोअर करत असताना माझ्या शिक्षणामध्ये डॉक्टरेट करत असताना किंवा MBA करत असताना इंटरनॅशनल बिझनेस टॉपिक होता. त्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट वाढायला लागला. कसं काय होतं का इंटरनॅशनल एक थॉट असा होता की इंटरनॅशनल मार्केट म्हणजे भरपूर जग फिरायला मिळेल आणि फिरण्याची आवड आधीपासूनच होती. त्या हेतूनी की त्या थॉटनी या बिझनेसमध्ये आलो. फॉर्च्युनेटली गाईड करणारी माणसं चांगली मिळाली आणि त्यातनं हळूहळू प्रवास होत गेला. सो मी मुळात एक्सपोर्ट्समध्ये फ्रेंच फ्राईज जे आपण मॅकडॉनल्ड्समध्ये वगैरे खातो ते मी एक्सपोर्ट करतो. त्याचबरोबर मी सर्व्हिसेस एक्सपोर्ट्समध्ये काम करतो. आता माझा मेजर जो फोकस आहे ते उद्यमी महाराष्ट्र ही माझी संस्था जी चालू केली आहे. मुळात ही संस्था म्हणण्याची एक चळवळ आहे की मी एक टार्गेट घेऊन चाललो 2030पर्यंत मला 1,00,000 मराठी उद्योजक नवीन उभे करायचे जगभरामध्ये. आणि थॉट असा आहे की भारतामधनं विकणारा पण मराठी असावा आणि भारताच्या बाहेर विकत घेणारा पण मराठी असावा. सो ती मराठीची नाळ जोडण्याचा प्रयत्न करतोय मी आणि त्यासाठी मॉरिशसमध्ये आलो आहे. अरे वा, छान. आपले स्वागत परत एकदा मॉरिशसमध्ये. थँक्यू सो मच. आणि डॉक्टर माळी, काही वर्षांपूर्वी असं सुरू झालेलं आहे की आपण फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरात, देशाच्या या जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी लोकांना असो किंवा नवीन उद्योजक जे आहेत, उद्योजकांना आपण व्यवसायामध्ये प्रेरित करीत आहात. ही संकल्पना कुठून आलेली आहे? सो मुळात माझा व्यवसाय चालू होता आणि तो व्यवसाय करत असताना मी काही एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशन होते त्यांना मी ट्रेन करत होतो, त्यांना कन्सल्टन्सी देत होतो. कोविडच्या काळामध्ये एक असं आलं की थोडंसं बिझनेस स्लोडाऊन होता, गोष्टी शांतपणे चालल्या. त्यावेळेस काय करायचा विचार चालू असताना माझ्या बायकोनी सांगितलं की तुला जे बेस्ट येतं ते लोकांना का नाही शिकवत. मग त्याच्यावर थोडं ब्रेनस्टॉर्मिंग झालं आणि मग उद्यमी महाराष्ट्राची सुरुवात झाली. मुळात हेतू एकच होता, कारण मी जेव्हा या व्यवसायामध्ये आलो, म्हणजे नो ऑफेन्स टू एनी कम्युनिटी, पण मला या व्यवसायामध्ये पाटील कमी दिसले आणि पटेल जास्त दिसले. त्यामुळे असं वाटलं की आपल्या मराठी माणसांचा टक्का या व्यवसायामध्ये कमी आहे. लोकांना एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्री बाहेरून बघताना खूप कठीण वाटते. पण ॲक्च्युअल काम करताना जाणवतं की जसा लोकल ट्रेड होतो तसंच इंटरनॅशनल बिझनेस होतो. रादर इंटरनॅशनल बिझनेस सोपा आहे. म्हणजे इंडियामधनं इंटरनॅशनल ट्रेड करायचं असतं तर अनेक गव्हर्नमेंटच्या सपोर्टिव्ह बॉडीज आहेत ज्या तुम्हाला सपोर्ट करतात एक्सपोर्ट करण्यासाठी. पण हे लोकांना माहीत नाही. तो अवेअरनेस कुठेतरी पसरावा याच हेतूनी एक फ्री ट्रेनिंग प्रोग्राम केला. पहिल्यांदा असंच म्हटलं बघूया काय होतं आहे. तर त्या पहिल्या फ्री ट्रेनिंग प्रोग्रामला साधारणपणे 18,000 लोकांनी अटेंड केला तो. आणि मग तेव्हा मला लक्षात आलं की लोकांना व्यवसाय करायची इच्छा आहे आणि मग ते कसं करायचं ते माहीत नाही. तर त्याला कुठेतरी एक स्वरूप देणं गरजेचं होतं. आणि मग त्यातून मग ट्रेनिंग प्रोग्राम्स, मग त्यातनं मेंटरशिप प्रोग्राम्स. आज आमचं भारतामध्ये मी साधारणपणे आत्तापर्यंत 24,000 लोकांना ट्रेन केलेलं आहे.
अरे वा वा. आणि त्यातलं ऑलमोस्ट 80% लोक एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस करतायत. करतायत. आणि मी फक्त एक्सपोर्ट शिकवत नाही, मी एक्सपोर्ट शिकवतो, मी इम्पोर्ट शिकवतो, मी प्रोडक्ट एक्सपोर्ट शिकवतो, सर्व्हिस एक्सपोर्ट पण शिकवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा एक मेंटरशिप प्रोग्राम आहे जिथे मी हाताला धरून बिझनेस करून घेतो, की जिथे मी ऑन पेपर ॲग्रीमेंटवर लिहून देतो की जर 6 महिन्यामध्ये तुमचा व्यवसाय चालू झाला नाही तर आयुष्यभर मी आणि माझी टीम फुकट काम करू तुमच्याबरोबर. ओके. सो सिस्टीम्स प्रूव्हन आहेत. आणि ह्याचा एक हे म्हणजे आत्तापर्यंत माझ्याकडनं शिकून ज्या लोकांनी ट्रेड केले गेल्या एका वर्षभरामध्ये अ, साधारणपणे सगळ्यांचं मिळून 1200 करोडचा रेव्हेन्यू केला आहे माझ्या स्टुडंट्सनी. अरे वा. सो ते संकल्पना येण्याचं मेन कारण हेच होतं की मार्केटमध्ये रिक्वायरमेंट आहे, लोकांना करायचं आहे, मार्ग दाखवणारी माणसं नाहीत. आणि आपल्याकडे असं होतं की असं म्हटलं जातं की आपली कम्युनिटी मागे खेचते, तर तो कोणीतरी पुढे ढकलणारा माणूस पाहिजे. ते म्हटलं आपण काम करूया. अरे वा, छान, उत्कृष्ट. आणि असं मी वाचलेलं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपलं कार्य करीत आहात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं तर हा एक वेगळा विषय, सखोल विषय आहे. आणि व्यवसाय हा दुसरा विषय. बरोबर. याचं एकीकरण तुम्ही कसं करता? सो मुळात मला असं वाटतं की मॅनेजमेंट किंवा रिस्क टेकिंग जे बिझनेसमध्ये मेन कोर फॅक्टर्स लागतात ते महाराजांकडनं शिकावे कुठल्याही माणसाने. महाराजांचं अख्खं आयुष्य म्हणजे लहानपणापासून महाराज खूप वाचनात आले माझ्या. मी खूप वाचन करतो, त्यामुळे महाराज वाचायला मिळाले, बघायला मिळाले, ऐकायला मिळाले. पण त्यात एक गोष्ट जाणवलं की महाराजांचं अख्खं आयुष्य इतकं इतकं मोठं आहे की एक सामान्य माणूस ते ॲडॉप्ट नाही करू शकत. बरोबर. त्यामुळे मी महाराजांचं एकच वाक्य घेतलं, जे वाक्य आहे सर्वास पोटास लावणे आहे. आणि त्या वाक्याला माझ्या आयुष्याचं ध्येय म्हणून जगतोय मी. आणि त्या ध्येयामधनं हे साधायचा प्रयत्न करतोय की ज्या व्यक्तींनी कधी व्यवसाय करायचा विचार केला नव्हता, ज्या व्यक्तींनी कधी मला करोडोचे स्वप्न बघता येतील हे विचार केला नव्हता, त्या व्यक्तीला ते स्वप्न देणं आणि ते स्वप्न अचीव करण्यासाठी सिस्टीम्स देणं. सो हे वाक्य कायम माझ्या हातात, माझ्या बँडवरती असतं. 24 तास माझ्या हातात हे करतो. आणि जे माझ्याकडनं शिकतात त्यांना पण ते देण्याचा प्रयत्न करतो की विचार महाराजांचा तो म्हणजे सर्वांचं पोटाचं लावणे आहे. एक वाक्य महाराजांचं जरी जगू शकलो मी, तरी मला असं वाटलं की मी एक मावळा म्हणून काहीतरी कॉन्ट्रिब्युशन करू शकलो स्वराज्य निर्माण करायला व्यवसायाचं. बरोबर, अगदी बरोबर. तर आपण या उद्योग क्षेत्रामध्ये स्पेशली आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट अर्थात आयात निर्यात याबद्दल तुम्ही स्पेशलाइज आहात आपण म्हणू शकतो. आणि याबद्दल याची प्रेरणा आपल्याला कशी सुचली? का बरं आयात आणि निर्यात करायचं यावर? सो मुळात जसं मी सांगितलं की मला इंटरनॅशनल बिझनेस हा टॉपिक होता माझ्या MBA करताना आणि डॉक्टरेट करताना पण लहानपणी माझ्या घरी एक ज्योतिषी आले होते. आणि त्यावेळेस त्यांनी आईला सांगितलं की तुमचा मुलगा आयात निर्यात व्यवसायात काहीतरी चांगलं काम करेल. आणि त्यावेळेस माझ्या वडिलांनी त्यांना शिव्या दिल्या होत्या की असं काही नसतं, आमचा मुलगा नोकरी करेल म्हणून. पण ते कुठेतरी डोक्यात तो थॉट होता की असं काहीतरी आपल्यासाठी असू शकतं करिअर. आणि फॉर्च्युनेटली तिथेच गेलो. सो थॉट असा नव्हता की प्लॅन्ड असं काही नव्हतं. म्हणजे माझं शिक्षण जर बघाल तर मॅनेजमेंटमध्ये मेजरली झालेलं आहे. MBA मी केले तर HR मध्ये केलेलं आहे. पण त्यातलं एक छोटासा टॉपिक उचलून तेच पुढे जात राहिलो. आणि जसं प्रयत्न करत राहिलो तसं सक्सेस मिळत गेलं. त्यामुळे इट इज काय म्हणतात लाईफचं जे सर्कल असतं त्यात ते पुढे पुढे जात गेलं. आणि आता अभिमान वाटतो या गोष्टीचा की त्यावेळेस जर मी या क्षेत्रात आलो नसतो तर आज कदाचित 23,000 24,000 माणसं तयार नसती होऊ शकली. बरोबर. आणि मला वाटतं अर्थशास्त्र म्हणजे कुठल्या देशाचं अर्थशास्त्राबद्दल जर आपल्याला विचार करायचा आयात निर्यात तर महत्त्वपूर्ण आहे. हो. तर देशासाठी सुद्धा आपण काम करीत आहे यासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्याला. आणि विशेषतः आपण साधारण जगभरात फिरता आणि इथपर्यंत आपण साधारण किती जण आपण यांना मार्गदर्शन केलेले आहे असं? सो मगाशी तुम्ही एक पॉईंट बोलला देशसेवा. तर मी एक गोष्ट कायम बोलतो की देशसेवा आणि भरपूर सारा पैसा जो एका धंद्यात मिळत असेल तो एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आहे. आणि आजपर्यंत किती लोकांना कनेक्ट झालो आहे तर माझे ऑनलाईन वर्कशॉप जे होतात ते आत्तापर्यंत 8.5 लाख लोकांनी अटेंड केलेत. वा. आणि माझ्याकडनं प्रॉपर शिकून व्यवसाय चालू करणारे माणसं 23,000 ते 24,000 लोक आहेत. छान, उत्कृष्ट आहे. आणि हे फक्त महाराष्ट्रामधले नाही तर जगभरातले आहेत. 19 देशांमध्ये माझे स्टुडंट्स आहेत जे माझ्याकडनं शिकतात आणि ते व्यवसाय करतायत. आणि भारतामधनं इम्पोर्ट करतायत की ते लोकल बिझनेस पण करतायत. अरे छान आहे. आणि सध्या जगभरात
आपण फिरतात आणि याचं प्रसार तुम्ही कसं करतात? म्हणजे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा तुम्ही स्वतः जाता तिथे आणि कुठलं माध्यमाने आपण तुम्ही सो करता? मेजरली माझे जे वर्कशॉप्स होते ते ऑनलाईन होतात ओके. आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आजच्या तारखेला सगळ्यात सुंदर माध्यम आहे ते म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाच्याही घरात पोहोचणं सोपं आहे. तर सोशल मीडियाचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय मी. छान आहे. आणि विशेषतः आज आपण मॉरिशसमध्ये आहात. मॉरिशस भेट याची निवड म्हणजे बेट याची निवड कशी झाली? सो मुळात आमचे माझे एक मित्र आहेत किंवा माझे गाईड आहेत म्हणा दीपक दळवी. त्यांचं मॉरिशसमध्ये बऱ्याच वर्षांपासून येणं जाणं होतं. ते कल्चरल सर्व्हिस एक्सपोर्ट करत होते आणि त्यांच्याकडे बऱ्याच मॉरिशसबद्दल ऐकलं होतं. सो एकदा बोलता बोलता विषय झाला आणि ते म्हणाले की आपण एकदा जाऊन बघूया, तिथे अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. त्यामुळे मग मी रिसर्च करायला चालू केलं आणि मग त्या रिसर्चमध्ये एक जाणवलं की इथे हिंदू कम्युनिटी, मराठी कम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यांना मार्गदर्शन जे केलं जातंय ते कुठेतरी कमी पडतंय असं मला वाटलं, व्यवसायाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. आणि मॉरिशस जर मला विचाराल तर व्हॉट आय अंडरस्टँड इज अ गेटवे टू द आफ्रिकन मार्केट. आणि प्लस मॉरिशसमध्ये पण साधारणपणे टुरिस्ट आणि लोकल्स पकडून 30-35 लाख लोकांचं कंप्लीट मार्केट हे आहे. अच्छा. सो 30-35 लाख लोकांचं मार्केट इज नॉट अ स्मॉल मार्केट बरोबर. फॉर अ स्टार्टर, न्यू पर्सन टू एंटर द मार्केट. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मॉरिशसवरती थोडंसं रिसर्च केलं आणि जाणवलं की आपल्या लोकांना जर इथे प्रॉपर गाईड केलं तर मॉरिशसमधली माणसं भारतामधनं इम्पोर्ट करू शकतात आणि भारतामधनं इम्पोर्ट करून जगाच्या मार्केटला एक्सपोर्ट करू शकतात. कारण ऑलरेडी मॉरिशसमधली माणसं चायनामधनं इम्पोर्ट करतायत किंवा युरोपियन मार्केटमधनं इम्पोर्ट करतायत. पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मला जो इथे जाणवला तो म्हणजे अनेक लोक आहेत की जे मॉरिशसमध्ये बाहेरनं आलेले आहेत. मॉरिशसमध्ये राहून त्यांनी इथे बिझनेस सेटअप केलेत. इम्पोर्ट वेगळ्या देशांमध्ये करतात, त्याच्यात व्हॅल्यू ॲड करतात आणि दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्ट करतात. पण हे मॉरिशसमधली माणसं नाही करत आहेत. ओके. सो मग व्हाय नॉट दीज पीपल कॅन डू इट. अच्छा. सो जर गायडन्स केलं मॉरिशसमधल्या लोकांना तर हे मॉरिशसमधली लोकं पण करू शकतात. बरोबर. आणि विशेषतः आपल्यानुसार मॉरिशसमधलं कुठलं बिझनेस किंवा प्रोडक्ट्स आपण तयार करू शकता किंवा याचं आयात-निर्यात करू शकता आणि यामध्ये जास्त प्रॉफिट वगैरे आपण करू शकता इथे? हो का, तो बेसिकली मॉरिशसमधनं मी जे बघितलं इकडे लोक बऱ्यापैकी शिकतात आणि शिकून माणसं वेगळ्या देशांमध्ये जात आहेत. त्याचपेक्षा ते जर इथेच राहून स्वतःसाठी स्किल डेव्हलप करू शकले तर सर्व्हिस एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होऊ शकतं वाह! मॉरिशसमधून. दुसरा एक ॲस्पेक्ट आहे तो म्हणजे भारतामधनं इम्पोर्ट करून वेगळे प्रोडक्ट्स किंवा महाराष्ट्रातनं इम्पोर्ट करून वेगळे प्रोडक्ट्स त्या प्रोडक्टला व्हॅल्यू ॲडिशन करून वेगळ्या देशांमध्ये पाठवू शकतात. सो त्याच्यामध्ये फिशरीज आहे. म्हणजे सरप्रायझिंगली मॉरिशसमधली फिशरीज एक्सपोर्टमध्ये जाते आणि मॉरिशस भारतामधनं इम्पोर्ट करते फिशरीज. बरोबर. सो ती ती एक अपॉर्च्युनिटी चांगली आहे. स्पायसेसमध्ये रिक्वायरमेंट चांगली आहे. म्हणजे आपल्या देशाचे भारताचे मसाले जगभरात फेमस आहेत. अगदी. सो त्याची रिक्वायरमेंट आहे. ऑटोमोबाईल मध्ये चांगली रिक्वायरमेंट आहे. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्समध्ये अनेक फ्रुट्स व्हेजिटेबल्समध्ये आहेत. त्याची रिक्वायरमेंट डेली बेसिसवरती आहे. फ्रोझन फूड हा एक मेजर सेगमेंट आहे. FMCG मेजर सेगमेंट आहे. टेक्स्टाईलमध्ये जर निश टेक्स्टाईलमध्ये काम करायला गेलं तर त्यात चांगली रिक्वायरमेंट आहे. आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये चांगली रिक्वायरमेंट आहे. जे मॉरिशस पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय की बरोबर. तुम्ही भारतातच नाही पण इतर देशांमधनं पण इम्पोर्ट करून इथेच लोकली पण सेल करू शकता आणि प्लस दुसऱ्या राज्यांमध्ये एक्सपोर्ट पण करू शकता. छान, छान. आणि आपण बोललेले आहात आपली एक संस्था आहे, हो. उद्यमी उद्यमी महाराष्ट्र. बद्दल तुम्ही सांगू शकता आपलं कार्य काय करीत आहेत या संस्थांच्या सो माध्यमातून? उद्यमी महाराष्ट्राची सुरुवात मुळात 1 मे 2020 ला झाली महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र झाली. दिनाच्या अरे वाह! आणि हेतू एकच होता की जास्तीत जास्त मराठी माणसांनी व्यवसायामध्ये यावं. सो चालू करताना आम्ही 2 जण होतो. मी आणि माझा एक स्टाफ. आज हा परिवार 24-25 हजार लोकांचा झाला आहे. सो उद्यमी महाराष्ट्र ही मुळात कंपनी नाही आहे कुठली. उद्यमी महाराष्ट्र ही चळवळ आहे. एका मराठी माणसांसाठी मराठी माणसांनी व्यवसाय करावा यासाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. अरे वाह! आणि ह्याच्यात फक्त मी ट्रेनिंग कोचिंग दिलं जात नाही तर आमचा बिझनेस क्लब्स आहेत पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिझनेस क्लब्स आहेत जिथे इंटरनेट लोक नेटवर्किंग करून व्यवसाय करतात. त्यानंतर आमचे अवॉर्ड्स होतात दरवर्षी. सो वेगळे जसं एखादं चेंबर काम करतं बरोबर. तसं आम्ही काम करतोय. आणि मुळात लोकांमध्ये मराठी माणसांमध्ये एक न्यूनगंड आहे मार्केटिंगच्या बाबतीत. कारण लोक मार्केटिंग करायला घाबरतात आणि मी कायम एक गोष्ट बोलतो की व्यवसायामध्ये 2च किंग आहेत. एक आहे मार्केटिंग आणि दुसरं आहे नेटवर्किंग.
सो त्या 2 किंग्जला कसं एकत्र आणता येईल हे या प्लॅटफॉर्मवरनं मी ट्रेन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं या प्लॅटफॉर्मचं हे आहे ते म्हणजे माइंडसेट डेव्हलप करणं. कारण मला असं वाटतं की व्यवसायामध्ये स्किल्सपेक्षा म्हणजे स्किल्स 10% लागतात, पण 90% माइंडसेटचा गेम आहे. तो जो माइंडसेट जो तो प्रॉपर क्रिएट केला गेला तर मग कुठलाही माणूस कुठल्याही स्तरावर पोहोचू शकतो. म्हणजे माझ्यासारखा जर सामान्य घरातला व्यक्ती जर एक 5 करोडाचा व्यवसाय करू शकतो, तरी कोणी करू शकतं. सो इट इज ऑल अबाउट द माइंडसेट. सो तो माइंडसेट क्रिएट करण्यासाठी मी काम करतोय. आणि याच्याच अंतर्गत आमचा वर्षातून 2 वेळा आम्ही मिनी MBA नावाचा एक प्रोग्राम करतो, जो फ्री ऑफ कॉस्ट करतो. अच्छा. सो ज्या मराठी मुलांना असं वाटतं की मला व्यवसाय करायचा आहे, पण माझे MBA करण्याची ताकद नाही आहे. सो मी माझ्या प्रॅक्टिकल धंद्यामध्ये जे शिकलो त्याचा आम्ही प्रोग्राम क्रिएट केला. सो त्याला दरवर्षी जाऊन 13-15 हजार लोकं फ्री ऑफ कॉस्ट अटेंड करतात. वा वा, छान. आणि आता आपण मॉरिशसमध्ये आहात. मॉरिशस लोकांना धरून आपलं पुढची वाटचाल काय आहे? सो आता मॉरिशसमध्ये माझं एक वर्कशॉप झालं ओके. की हाऊ टू इम्पोर्ट फ्रॉम इंडिया ओके. अँड हाऊ टू एक्सपोर्ट टू द वर्ल्ड. सो त्या वर्कशॉपमध्ये फोकस हाच होता की लोकांनी जास्त जास्त कनेक्ट व्हावं. अनेक लोकं कनेक्ट झाली. मराठी लोकं कनेक्ट झाली, नॉन मराठी लोकं पण कनेक्ट झाली. सो हिंदू लोकं बऱ्यापैकी कनेक्ट झाली या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर त्यातनं पुढे कसं होतंय, कसं डेव्हलप होतंय ते बघायचं आहे. सो ही लोकं जी आली होती त्या वर्कशॉपला त्यांना आम्ही आमच्या ट्रेनिंगला यायला इन्व्हाइट केलं. त्यातल्या अनेक लोकांनी सो ऑनलाईन ट्रेनिंग्ज होतील आणि प्लस त्यांना मी इम्पोर्ट करण्यासाठी जे सप्लायर लागणार आहेत, माझ्याकडे तो सप्लायर बेस ऑलरेडी आहे. म्हणजे माझ्याकडे जे 23,000 लोकं माझ्याकडे शिकून बाहेर पडलेले आहेत, त्यातले 6,000 तर फार्मर्स आहेत, स्वतः शेतकरी आहेत. 8 ते 10,000, 8 ते 9,000 साधारणपणे स्वतः MSMEs आहेत, जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ट्रेडर्स आहेत. अच्छा. सो ती कनेक्टिव्हिटी आता त्यांना मी अवेलेबल करून देईन. अरे वा, छान आहे. आणि आपण मॉरिशस लोकांबद्दल बोलत आहोत आणि जगभरातील जे लोक आहेत कनेक्ट तुम्ही करतात यांच्याबरोबर, या सगळ्यांना धरून आपलं पुढची वाटचाल आणि आपलं भविष्यातील नियोजन काय असणार आहे यांच्यासाठी? सो भविष्यातलं नियोजन अतिशय सोपं आहे. जसं मॉरिशसमध्ये आलो आहे, तसंच जगातल्या वेगवेगळ्या कमीत कमी 30 ते 40 देशांमध्ये जाणं, तिकडच्या लोकल अथॉरिटीजबरोबर कनेक्ट करणं, तिकडच्या लोकल महाराष्ट्र मंडळांबरोबर कनेक्ट करणं, त्यांना भेटणं आणि त्यांना भेटून मराठी माणसं एकत्र कशी आणता येतील, हिंदू पॉप्युलेशन कसं एकत्र आणता येईल आणि त्यांना व्यवसायासाठी प्रेरित करणं सगळ्यात पहिलं तर. दुसरं त्यांना ट्रेन करणं आणि त्यांना सिस्टीम्स देणं व्यवसाय करण्याच्या आणि मग ती कनेक्टिव्हिटी आपल्या भारताला जोडून देणं. सो ह्याच्यात त्या ज्या देशामध्ये ती लोकं राहत आहेत, त्या देशाची पण इकॉनॉमी वाढेल आणि भारताची पण इकॉनॉमी वाढेल. नक्कीच, नक्कीच. आणि एक गोष्ट तुम्ही आहात मार्गदर्शन करण्यासाठी या लोकांना आणि ज्या लोकांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे, उद्योग सुरू करायची आहे, त्यांना कुठले टिप्स आणि किंवा मार्गदर्शन तुम्ही करू शकता सो सुरुवातीला? टिप्स सांगायचं झालं तर सगळ्यात पहिलं तर व्यवसाय करण्याचा निर्णय घ्या. जे लोक व्यवसाय करायला घाबरतात त्यांच्यासाठी व्यवसाय चालू करत असताना मेजरली लोक जे आहेत ना ते मॅन्युफॅक्चरिंग सेटअप करणं किंवा प्रोडक्ट बाय करून त्याचं स्टोरेज करणं ह्याच्यावरती फोकस लोकांचा जास्त असतो. पण मला असं वाटतं मेजर फोकस जो आहे हा मार्केटिंगवरती असला पाहिजे. म्हणजे आपण प्रत्येकजण सेल्स आणि मार्केटिंग ह्याला म्हणजे आपण बऱ्याच वेळा शिवी दिल्यासारखं बोलतो, अरे हा मार्केटिंग करतोय. पण मार्केटिंग आणि सेल्स हा एकच डिपार्टमेंट आहे. रादर सेल्स हा एकमेव डिपार्टमेंट आहे जो बिझनेसमध्ये क्रेडिटमध्ये बॅलन्स शीटमध्ये येतो, बाकी सगळे डेबिटमध्ये दाखवतात. सो सेल्स करायला लाजू नका. कारण सेल्स ज्याला करता येतं तो जगात कधीच आयुष्यात उपाशी राहू शकत नाही आणि ज्याला सेल्स करता येत नाही त्याला बरेच लिमिटेशन्स येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे विकायला सोनं जरी असेल आणि ते लोकांना माहिती नसेल तर त्याचा काही फायदा नाही आहे. फायद्याचं. म्हणजे एक छान वाक्य माझ्या वाचनात आलं होतं मराठीमध्ये की फाटकं घालून सोनं घालून फाटकं सॉरी माफ करा फाटकं घालून सोनं विकायला बसलो तर गर्दी जमता जमेना. फाटकं घालून सोनं विकायला बसलो तर गर्दी जमता जमेना, पण तेच सोनं घालून फाटकं विकायला बसलो तर गर्दी हटता हटेना. सो इन शॉर्ट मार्केटिंग का जमाना आहे. तुम्हाला विकता आलं तर माती पण विकता येते, नाहीतर सोनं पण विकलं जात नाही. अरे वा, खूप छान. खूप या विचाराने मला वाटतं सगळं जे लोक पाहत आहे या कार्यक्रमामध्ये ते नक्कीच प्रेरित असणार आहे आणि जर मार्गदर्शन पाहिजे तर नक्कीच आपण आहात या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. डॉक्टर माळी, उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये जे मॉरिशन लोक आहे यांकडून यांची अपेक्षा काय असणार आहे, या तुमच्याकडून अपेक्षा काय असणार आहे, या दोघांकडून तुम्ही सांगा मला. सो मी दोन्ही सांगतो. सगळ्यात पहिले तर माझ्याकडनं काय अपेक्षा ठेवू शकतात तर माझ्याकडे ना सक्सेस स्टोरीज आहेत. मला सिस्टीम्स आहेत माझ्याकडे ज्या वापरून शून्यातनं उभं राहिलेला माणूस पण व्यवसाय घडला आहे.
म्हणजे माझ्याकडच्या सक्सेस स्टोरीज सांगायच्या झाल्या तर एक व्यक्ती असा आहे की जो महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायचा काम करायचा, आज तो एक्सपोर्टर आहे. एक मुलगा आहे जो अनाथ आहे, आई वडील नाही आहेत, त्यांनी सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये काम चालू केलं. 12,000चा पगार होता, 12,000 इंडियन रुपीजचा पगार होता, तो सोडला. आज महिन्याचे 4 ते 4.5 लाख रुपये कमवत आहेत. सो माझ्याकडे सिस्टम्स आहेत. माझ्याकडनं अपेक्षा काय करायची, तर मी मराठी म्हणून एक पाऊल पुढे आलो आहे, तुम्ही अजून एक पाऊल पुढे, मी पुढे अजून 100 पाऊल यायला तयार आहे. वा. सो अप्रोच करा माझ्याकडे. आय एम देअर विथ द सिस्टम्स. म्हणजे माझ्याकडे लोक या अपेक्षेने येऊ शकतात कन्फर्म की हा माणूस व्यवसाय 100% आपला उभा करायला गायडन्स करू शकतो. कारण माझं एक वाक्य आहे जे मी कायम बोलतो की तुमची जर काम करायची तयारी असेल, तुमची जर मेहनत करायची तयारी असेल, तर तुमचा व्यवसाय उभा करायची जबाबदारी डॉक्टर ओमकार माळीची असेल. वा. आणि माझी अपेक्षा काय आहे मॉरिशसच्या लोकांमधनं, तर जे लोक अजूनही कुंपणावरती आहेत ना की व्यवसाय जमेल का, करता येईल का, आम्ही करू शकतो का, आमच्यासाठी व्यवसाय आहे का, किंवा व्यवसाय फक्त श्रीमंतांचे धंदे आहेत का, त्यांना मला सांगायचं की एकदा माझ्याशी कनेक्ट करा, माझ्या टीमशी कनेक्ट करा. मी दाखवून देईन की तुम्हाला तुमच्याकडे व्यवसाय आहे की नाही. आणि दुसरी माझी इकडचे जे अथॉरिटीज आहेत, गव्हर्मेंटल, नॉन गव्हर्मेंटल, की जे की पोझिशनला आहेत, जर खऱ्या अर्थानं मॉरिशस डेव्हलप करायचं असेल, बघा मॉरिशस तर डेव्हलप्ड आहे, बट ते टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूनी डेव्हलप्ड आहे बऱ्यापैकी. पण मॉरिशसच्या सामान्य माणसाला जर डेव्हलप करायचं असेल, तर तो जो एक मेंटल ब्लॉक मला जाणवला ओव्हरऑल इतक्या दिवसांमध्ये लोकांमध्ये, की मॉरिशस तर छोटंच मार्केट आहे, ह्याच्यामध्ये कशाला तुम्ही फोकस करताय, मोठ्या मार्केट्सवरती फोकस करा. तर मला असं वाटतं, माझा थॉट थोडासा व्यवसायाच्यावरती वेगळा आहे, की जिथे कोणी जात नाही, तिकडे जो जातो तो मोठा व्यवसाय उभा करतो. सो एक गोष्ट कायम आहे की लोक ना जिथे चांगलं असतं तिकडे सगळीकडे सगळे जातात. आणि मध्ये जो गॅप असतो तिकडे मला असं वाटतं सगळ्यात मोठा धंदा तिकडे असतो. सो तुम्हाला जर मिलिनियर, बिलिनियर, मल्टीबिलियन बनायचं असेल तर त्यामधले गॅप आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. तेच इकडच्या अथॉरिटीजला मला अपील आहे की तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, यू हॅव गॉट पोटेन्शियल, यू हॅव गॉट द पॉप्युलेशन, की जे पॉप्युलेशन वर्ल्ड मार्केटवरती कॉन्कर करू शकतं. मी हे नाही म्हणणार की तुम्ही डिरेक्टली US आणि चायनाच्या इक्विव्हलंट व्हाल, पण ॲटलीस्ट कॉम्पिटिशनमध्ये येऊ शकता. नक्की. अँड दॅट कॅन हॅपन विथ द पीपल, अँड द पीपल नीड टू ग्रो. सो त्यांच्या लोकांच्या ग्रोथमध्ये हेल्प करणं. आणि जो एक मेजर त्रास इथे जो मला जाणवला, दॅट इज ॲडिक्शन. जर आज ॲडिक्शनला जाण्याचं कारण असं आहे की लोकांकडे स्ट्रीमलाईन्ड मार्ग नाही आहेत. सो जर तो स्ट्रीमलाईन मार्ग विथ द अथॉरिटी दिलं गेलं, विथ अ माइंडसेट डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंट फॉर बिझनेस, त्याला मला मार्ग मिळाला तर मी नाही जाणार ना यावेळेला. पण माझ्याकडे जर मोकळाच वेळ आहे करायला, काहीच नाही करायला, तर मी याच सगळ्या नको ते धंद्यांकडे जाणार आहे. सो त्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आणि मला तीच अपेक्षा आहे की माझ्या अपेक्षा फार लिमिटेड आहेत. मी काय माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आलो आहे. मी आलो आहे तर ऑफकोर्स स्वार्थ असतोच प्रत्येकाचा, पण माझ्या स्वार्थामध्ये जर दुसऱ्याचा परमार्थ होत असेल तर त्या स्वार्थाचा त्यांनी फायदा करून घेणं गरजेचं आहे. मग ते अथॉरिटीज असतील किंवा स्थानिक लोक असतील. ओके, छान. म्हणजे आज अ, सगळ्यांच्या सहवासात आपण सगळ्यांसाठी विशेषतः तुम्ही आलात आणि विशेषतः आपलं मार्गदर्शन या सगळ्या लोकांना लाभलेलं आहे. आणि नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा आपलं मार्गदर्शन जर असणार या सगळ्या लोकांवर, तर मराठी पाऊल तर पुढेच असणार. तेव्हा खूप खूप धन्यवाद, आपण आलात या कार्यक्रमामध्ये, वेळ काढून तुम्ही आलात. आणि परत एकदा तुम्ही मॉरिशस या आम्ही स्वागत करणार नक्कीच. तेव्हा मंडळी हो, याच शब्दाने या कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.